त्या हरणीने ऐकली। 9 मास त्या हरणीचे पूर्ण झाले होते, पोटामध्ये गर्भ तयार झालेला होता। सिंहाची डरकाळी ऐकली आणि तिने जोरात पाण्यामध्ये उडी फेकली। उडी फेकल्याबरोबर तिचा गर्भपात झाला। ती पलीकडच्या कडेला गेली, तिने आपला प्राण सोडून दिला। तो हरणीचा गर्भ पाण्यामध्ये वाहत वाहत आला आणि या भरतजींच्या हातामध्ये येऊन भरतजीने तो गर्भ पाहिला। या हरणीच्या पारसाला पाण्यामध्ये येताना पाहिलं, त्याला घेतलं, त्या हरणीकडे पाहिलं, ती मरून पडली आणि विचार मनात आला, ज्या अर्थी माझ्याकडे हे पाडस आले त्या अर्थी भगवंताच्याच मनात काहीतरी असेल। मग आता मी याला सांभाळलं पाहिजे, माझं कर्तव्य आहे ते। आणि भरतजी महाराजांनी त्या छोट्याशा हरणाच्या पिलाला उचललं, आपल्या कुटीमध्ये नेलं। आणि आता भरतजी महाराज त्या हरणाच्या पिलाचं एवढं संगोपन करू लागले, एवढं संगोपन करू लागले की भरतजी महाराजांनी देवपूजा करावी, भगवंताला गंध लावावा, भगवंताच्या गळ्यात हार घालावा। देवानं त्या हरणीच्या पिलालाही, भरतानं हरणीच्या पिलालाही गंध लावावा, त्याच्याही गळ्यामध्ये हार घालावा, त्याच्या पायामध्ये त्यानं घुंगरं बांधलेली होती। इतका त्या हरणासाठी तो महाराज ज्यानं स्वतःची पत्नी सोडली, स्वतःचे मुलं सोडले, स्वतःचं राज्य सोडलं, का भगवंताच्या प्राप्तीकरिता। आणि तो भरत हरणाच्या पिलामध्ये वासना गुंतून बसलाय। इतका ध्यास लागला त्याला, वासना फार वाईट असते बाबा। श्रीगोंद्या तालुक्यामध्ये एक साधू राहत होते। ते साधू अंतकाल समय त्यांचा जवळ आला आणि त्यांना भक्त भेटायला यायला लागले। त्यांचा एक भक्त होता चांभार समाजाचा, त्याचं नावच, त्याच्या श्रीगोंद्याला नावच त्याच्यावर न पडलंय, त्याचं नाव होतं गोंद्या चांभार, म्हणून तर श्रीगोंदा नाव पडलेलं आहे। तो गोंद्या चांभार त्यानं एक चपलाचा जोडा बनवून आणला आणि साधू महाराजाला म्हणू लागला, बाबा माझी एवढी इच्छा आहे हो, तुम्ही एवढा जोडा घालावा। तो म्हटला, आता मरणाला टेकलो आणि खरं सांगू का भाऊ, आम्हाला जेव्हा लागतं ना तेव्हा लोक देत नाहीत, आणि जेव्हा आम्हाला गरज नसते ना, राहू द्या महाराज, घ्या महाराज, काय सांभाळायला देता का आम्हाला तुम्ही? आता अंतकाळाला टेकले, जोडा घेऊन चालला, ठेव बाबा देवळीत। जोडा देवळीमध्ये ठेवला, एवढा सुंदर जोडा बनवला। साधू महाराज मरणासन्न अवस्थेमध्ये त्या जोड्याकडे पाहतात आणि विचार करतात की बाबा यानं आणलेला जोडा घालावयाचाच राहिला, जोडा घालावयाचा राहिला आणि तेवढ्यात काळानं घाला घातला। परिणाम काय झाला माहितीये? त्या साधूला पुढच्या जन्मामध्ये संत रोहिदास चांभार म्हणून जन्माला यावं लागलं। हे का घडलं? वासना जोड्यामध्ये गुंतली ना। तसं हा भरत एवढा तपोनिष्ठ साधना करतोय, पण याची भावना, याची वासना त्या हरणाच्या पाडसामध्ये गुंतली आणि कालांतरानं याचं वय झालं। एक दिवसाची घटना, काही जंगलातनं हरणं आली, या छोट्याशा पिलानं पाहिली, त्या हरणाबरोबर गेलं आणि 2 दिवस आलंच नाही। इकडे भरताला काळजी वाटायला लागली, माझ्या हरणाचं काय झालं असेल, त्याला वाघानं तर खाल्लं नसेल, त्याचा घात तर झाला नसेल, अशी काळजी करू लागला आणि तो अंथरुणाला खेळला, म्हणजे मरणासन्न स्थिती त्याची तयार झाली। पण मरायच्या वेळेला सुद्धा माझ्या हरणाचं काय झालं असेल, हरणाचं काय झालं असेल, आणि मरणासन्न अवस्थेमध्ये असताना 2 दिवसानं ते पिल्लू आलं आणि याच्या पायाजवळ बसलं। त्यानं त्या पाडसाकडे पाहिलं, माझं हरण, माझं हरण, माझं हरण, माझं हरण करत करतच त्याला मरण आलं। आता हे नुसतं भरताचं म्हणून ऐकू नका, आपलंही तसंच आहे राजा हो। कुणाला 1 हरण आहे, कुणाला 2 हरण आहेत, कुणाला 3 हरण आहेत। मग आपलं सुद्धा त्यावेळेला असंच होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर याच्याकरता आजच या संसारातून बाजूला व्हायला शिका, भगवंताचं नामचिंतन करायला शिका, अन्यथा आपल्याला सुद्धा
या भरतासारखी स्थिती भोगायला मिळणार आहे. भरतानं मरत असताना माझं हरण करून प्राण सोडला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात, अंतीची या मती अवधारिली पुढली गती. अंतकाळ समयाला तुमची जशी मती असेल, जशी वासना असेल ना, तसा तुम्हाला जन्म प्राप्त होत असतो. या भरताने अंतकाळ समयाला आपली वासना त्या हरणामध्ये घातली. त्याचा परिणाम काय झाला? हरणी गर्भ गेला, जनभर हरणी गर्भ गेला, घाला तो घाला घाला तो जड भरत राजाला हरणीच्या गर्भाला जावं लागलं. कालिंजर नावाचा पर्वत, त्या कालिंजर पर्वतावर मृग योनीमध्ये हा जड भरत फिरू लागला. पण त्याला मागच्या जन्मातलं सगळं स्मरण आहे. मी राजा आहे, मी भरत आहे. त्यानं साधना केलेली होती. तुकोबरा बोलतात, तरी तपोबळी जन्मधरी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. अरे किती मोठा साधनानिष्ठ जरी महात्मा असला, पण जर अंतकाळी त्याची वासना राहिली ना, तर त्याला जन्माला यावंच लागतं बुवा, यावंच लागतं जन्माला. कालिंजर पर्वतावर मृग योनीमध्ये फिरू लागला. 6 महिन्यापर्यंत त्या मृग योनीमध्ये राहिला. एक दिवस खेळत असताना कालिंजर पर्वताचा कडा कोसळला आणि तो या हरणाच्या अंगावर पडला आणि याचा मृत्यू झाला. पण याचं भाग्य बघा, पुढचा जन्म त्याला अंगिरस गोत्रामध्ये ब्राह्मण कुळामध्ये मिळाला. आता याचा जन्म झाला. याच्या बरोबर त्याची एक जुळी बहीण होती. या दोघांचा जन्म झाला आणि घटना अशी घडली, यांची आई मरण पावली. आता यांच्या वडिलांनी विचार केला, यांचा सांभाळ करायला कोणीतरी पाहिजे, म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं. तिलाही 2-3 मुलं झाली. या भरताच्या सगळ्या भावाचे विवाह झाले, बहिणीचा विवाह झाला, पण या भरताचा विवाह झाला नाही. का माहितीये? कारण हा जडवत वागत होता. जड म्हणजे काय? वेडा, मूर्ख, अज्ञानी. याच्या वडिलांनी याचा यज्ञोपवीत संस्कार करायचा म्हणून गायत्री मंत्र याच्या कानामध्ये सांगितला. 6 महिन्यापर्यंत याला गायत्री मंत्रच म्हणता येईना. 24 अक्षर आहे मोजून, ते सुद्धा म्हणता येईना. कसे तरी मारून जोडून त्याला शिकवले. त्याचा यज्ञोपवीत संस्कार केला. त्याचं नाव तिथंही भरतच ठेवलं. फक्त जडवत वागत होता म्हणून त्याला सगळे जड भरत म्हणायला लागले. इतका अज्ञानी वागत होता. याच्या भावाच्या पत्न्या याच्याकडून काम करून घ्यायच्या. भाऊजी तुम्हाला चहा करून देते, पाणी भरता का? भाऊजी तुम्हाला जेवण बनवून देते, आमच्या शेताला राखण करायला जाता का? एक दिवस भाऊजाईने सांगितलं, शेताला राखण करायला जा. बटाट्याचं शेत हा राखण करायला गेला आणि तिथं बांधावर जाऊन बसला. त्या ठिकाणी घडलं असं, एका निषाधाने देवीला नवस केलेला होता आणि त्याचा नवस पूर्ण झाला म्हणून देवीला नरबली द्यायचा होता.
नरबली देण्याकरिता जो मनुष्य पकडून आणला होता तो पळून गेला. मग आता कुणीतरी पाहिजे. सेवकांना सांगितलं जा, जो भेटेल त्याला घेऊन या. आता हा बांधावरच बसलेला होता. म्हटले चल, बोलावलंय तुला आमच्या राजानं. लगेच निघाला. त्याला पकडलं, त्याला कपडे वगैरे परिधान केले, त्याच्या गळ्यामध्ये हार घातला आणि त्याला जगदंबे समोर नेऊन उभा केलं आणि त्याच्यावर तलवार घेतली आणि त्याच्या मस्तकावर घाव घालणार तेवढ्यात ती आई जगदंबाच त्याच्या समोर प्रगट झाली. महाराज आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनी शिरोदिनी वासिनी विलासिनी विष्णु गिरिवर वंद्य शिरोदिनी वासिनी विलासिनी सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मत मंशिनी हर्षरथे दुमन बोधिनी शंकर दोषिनी मोक्षिनी दोषरथे. जगदंबा माता साक्षात प्रगट झाली आणि त्या जगदंबेला मारण्याकरिता हे प्रवृत्त झाले होते. पण त्या जगदंबेनं त्यांचीच तलवार घेतली आणि त्यांचेच मुंडके उडवले आणि त्या मुंडक्यांबरोबर चेंडू सारखी खेळू लागली. या जड भरताने पाहिलं पण याच्यावर काही परिणाम नाही. साधू त्यांच्या मस्तीत मस्त असतात. लगेच निघाला बांधावर जाऊन परत तिथं बसला. पुढे घटना अशी घडली. एक सिंधू सौभीर देशाचा राजा रघुगण हा गंगा सागर संगमाला निघाला होता कपिल भगवंताकडे विद्या ग्रहण करण्याकरिता. पण झालं असं, पालखीला 4 खांदेकरी होते. पालखीत बसून निघाला. पालखीचा एक खांदेकरी आजारी पडला. मग म्हटले जा, कोणी भेटतोय का बघा. परत सेवकांनी त्या जड भरताला उचललं आणि पालखीला खांदा द्यायला लावला. यानं लगेच पालखीला खांदा दिला. पण असा आहे, वारकऱ्याला वैष्णवाला किडा मुंगी मध्ये देव दिसतो. महाराज सर्वागती राम देहा देही एक. यानं पालखीला खांदा दिला पण चालत असताना पायाखाली किडा मुंगी आले की याने लगेच उडी मारायची. उडी मारली की व्हायचं काय, आत पालखीमध्ये बसलेल्या राजाला त्या पालखीला झटका बसल्यामुळे याचं डोकं वरती लागायचं. राजा मोठ्यानं ओरडला, ए पालखी कोण हलवतोय. बाकीच्या तिघांना वाटलं राजा आम्हाला बोलेल. ते तिघही एकमुखानं म्हटले, महाराज हा जो चौथा आलाय ना तो पालखी हलवतोय. त्याला सांगितलं नीट चाल. तो म्हटला ठीक आहे नीट चालतो. परत चालायला लागला. किडा मुंगी आली की यानं उडी मारायची. राजाला राग आला, खाली उतरला, काठी घेतली आणि जड भरताला मारायला सुरुवात केली. जड भरताला मारायला सुरुवात केली तर त्या जड भरताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. राजा अले मला अस्त्र जाळू शकत नाही, मला शस्त्र मारू शकत नाही, मला वारा सुकू शकत नाही, मला पाणी भिजवू शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही असा मी आहे. रघुगण राजाला वाटलं अरे मी कुणाला मारतोय, हा तर वैष्णव दिसतोय. याच्या कपाळाला गंध आहे, डोक्याला शिखा आहे, यानं जानवं परिधान केलंय, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. तो रघुगण राजा जड भरताला म्हणू लागला की महाराज अहो एखाद्या पातेल्यामध्ये जर तांदूळ ठेवले आणि खालून जर जाळ लावला तर पातेल्यातले तांदूळ शिजणार नाही का. तसं शरीराला मारलं म्हणजे आत्म्याला लागणार नाही का. तसं जड भरतानं सांगितलं राजा अरे पातेल्यामध्ये तांदूळ असतील तर शिजतील ना. पातेल्यामध्ये जर दगड ठेवले आणि किती जाळ लावला म्हणजे दगड शिजतील. आणि मग तो उपदेश रघुगण राजाला लागू झाला. या महाराज वर्या हरिभक्ती परायण आदरणीय योगीराज महाराज पवार शास्त्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या परिवाराकडून महाराजांचाही खूप खूप धन्यवाद, आभार. सत्कार
या ठिकाणी नानासाहेब पाटील तुवर यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे, तरी महाराजांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा ही या परिवाराच्या वतीनं विनंती आहे. चला, नानासाहेब पाटील तुवर. हरिभक्तीपरायण आदरणीय योगीराज महाराज पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करा. आपल्या परिसराचं भूषण ऐका. हा जडभरत राजा त्या रघुगण राजाच्या पालखीला खांदा देतोय. रघुगण राजानं त्याला मारायला सुरुवात केली. त्यावेळेला याच्या मुखातून शब्द निघाले की मला तू कितीही मारलं राजा तरी आत्म्याला लागत नाही रे. जडभरत राजाला रघुगण राजानं प्रश्न केला, एखाद्या भांड्यामध्ये तांदूळ ठेवले तर शिजणार नाही का? जडभरत सांगतोय तांदूळ असतील तर शिजतील, दगड ठेवले ते कसे शिजतील रे बाबा. तसं आहे, तू मला कितीही मारलं तर मला आत्म्याला त्रास होणार नाही, कारण मी वेगळा आहे आणि माझं शरीर वेगळं आहे. आत्मा तो असा आहे, नैनम छिंदंती शस्त्रांनी, तो कधी जन्माला येत नाही, तो मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन. आणि तो उपदेश रघुगण राजाला लागू झाला. रघुगण राजाने विचार केला, अरे हे गुप्त रूपाने व्यास महाराज तर आले नाही, गुप्त रूपाने शुकाचार्य महाराज तर प्रगट झाले नाही, मी ज्यांच्याकडे विद्या ग्रहण करायला निघालोय ते कपिल महाराज तर गुप्त रूपाने आले नाही. म्हणून त्यांना परिचय विचारू लागला. आणि जो परिचय आजपर्यंत कुणालाच दिला नव्हता, भरताने तो परिचय आता भरतजी महाराज या रघुगण राजाला देतायत. बघा, स्वर द्या. अहम पुरा भरतो नाम राजा, विमुक्त दृष्ट श्रुत संग बंध, आराधनम भागवत इह मानो, मृगो भवं मृग संगादतार्थ. तो परिचय रघुगणाला देऊ लागला की मी भरत आहे, मी या भारत भूमीचा राजा आहे, मी अनेक वर्ष गंडकी नदीवर साधना केलेली आहे, मला मागच्या जन्मातलं सगळं स्मरण आहे. तो उपवास करत होता, हरणाच्या योनीत आला तिथेही उपवास करायचा, जडभराताच्या अंगिरस गोत्रामध्ये आला तिथेही त्यानं उपवास चालू ठेवली. आणि त्या जडभरताचा उपदेश रघुगण राजाला लागू झाला. आणि रघुगण राजानं कपिल महाराजांकडे जाण्याचा नाद सोडून दिला आणि सांगू लागला, महाराज तुम्हीच मला आता ते विद्या सांगा आणि माझ्या जीवनाचं सार्थक होईल. मग जडभरताने रघुगण राजाला तत्वज्ञान सांगितलं. का सांगितलं माहिती आहे? कारण हा रघुगण राजा सुद्धा सामान्य नव्हता. जडभरताच्या जवळ पहिल्या अवतारात भरताच्या जन्मामध्ये जे हरण येऊन बसत होतं ना, त्या हरणाला पुढचे 1000 जन्म सुद्धा हरणाचेच मिळणार होते. पण त्याला भरताचा संग झाला आणि त्याचे पुढचे 1000 हरणाचे जन्म रद्द झाले आणि त्याला पुढचा जन्म रघुगण राजाचा मिळाला. मग जडभरतानं ओळखलं, हा तोच राजा आहे, म्हणजे ते हरण आहे. आणि आता
मला हा राजा शरण आलाय ना, मग आता याला बुडू देता कामा नये, याला तारलं पाहिजे. ही साधूच्या अंतकरणातली दया आहे. हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांना मंबाजी बुवांनी काट्याच्या फासानं मारलं. हो, किती मारलं होतं माहितीये? एक काठी पिंजोनी जाळ, तो सत्वर दुसरी घेतली हाती, असं म्हटलेलं आहे. एक मारून मारून तुटली ना, दुसरी घ्यायची. हो, तरी सुद्धा ज्यांनी काट्याच्या फासानं मारलं त्यांचे सुद्धा पाय दाबायला गेले. तुकोबाराय, ही संतांच्या अंतकरणातली दया आहे महाराज. तसं रघुगण राजा शरण आला ना, मग आता माझं काम आहे, याला बुडू देता कामा नये, याला तारलं पाहिजे. आणि म्हणून जड भरत राजानं रघुगण राजाला सगळं काही भारतभूमीचं वर्णन, प्रकृती पुरुषाचा विवेक, 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन, तामिश्र, अंध तामिश्र, रौरव, महारौरव, अशी पत्र, कोणतं पाप केल्याने कोणत्या नरकात जावं लागतं, हे सगळं जड भरताने रघुगण राजाला समजावून सांगितलं महाराज. द्यूत खेळल्याने, मद्यपान केल्याने, वेश्यागमन केल्याने नरक लोहपिंडाला कवटाळलं जातं, त्यावेळेला प्रचंड वेदना होतात. हे सगळं वर्णन राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजांकडून ऐकतोय. आणि राजा परीक्षिती घाबरला. शुकाचार्य महाराजांना म्हणू लागला, महाराज, अहो, पाप करणाऱ्या माणसाला नरकामध्ये नेऊन टाकतात, तर मग माझ्या हातून सुद्धा पापच घडलंय ना. मी सुद्धा एका महात्म्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलाय, मग त्या पापाची शिक्षा मला सुद्धा भोगावी लागणार. क्षमा मागू लागला, याचना करू लागला की महाराज, या पापातून मुक्त होईल असा काही उपाय नाही का? जसं कोरोना होऊ नये म्हणून कोरोनाची लस देण्यात येते, पोलिओ होऊ नये म्हणून पोलिओची लस देण्यात येते, तसं मला नरकात जाऊ नये याच्याकरता काही उपाय असेल ना? म्हणे, राजा, अगदी तू योग्य प्रश्न मला विचारला बघ. तुझ्याकडून कितीही मोठं पाप घडलेलं असेल ना, तुझी नरकात जाण्याची तरी स्थिती असेल, पण काळजी करू नको, ती स्थिती सुद्धा बदलता येते. आणि ती जर कशानं बदलत असेल तर फक्त आणि फक्त नामचिंतनानेच बदलते. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करशील तर त्या स्थितीतून तुला बाजूला निघता येईल आणि वैकुंठाची वाट मोकळी होईल बघ. मग महाराज, मी तयार आहे नामचिंतन करायला. नामचिंतनाचं महात्म्य काय? शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा, तुला नामचिंतनाचं महात्म्य सांगतो, लक्षपूर्वक ऐक. आणि मग नामचिंतनाचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला प्रसंग सांगितला शुकाचार्य महाराजांनी. प्रसंग अतिशय गोड आहे. ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक सर्वांगाचे कान करून ऐका. शुकाचार्य महाराज सांगू लागले बघा. कान्या कुब्जे द्विज कश्चित दासी पतिर अजामिलः नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषितः. राजा ऐक, कान्याकुब्ज नावाचं नगर आहे. त्या कान्याकुब्ज नगरामध्ये एक अजामिल नावाचा ब्राह्मण राहतोय. त्याच्या गुरुने त्याला एक दिवस काही काम सांगितलं आणि सांगत असताना सांगितलं, एक काम कर, परंतु जंगलातल्या रस्त्याने जाऊ नकोस, बाहेरच्या रस्त्याने जा. आता तो ब्राह्मण गुरु आज्ञा कधी मोडत नव्हता, पण त्यानं त्या दिवशी गुरु आज्ञा शिरोधार्य मानली, निघाला. परंतु मनामध्ये असा विपरीत विचार आला की माझ्या गुरूंनी मला जंगलातल्या रस्त्यानं का जाऊ नको असं सांगितलंय. गुरुवर संशय घेतला आणि त्या जंगलातल्या मार्गाने जायला निघाला. जात असताना, जंगलातल्या मार्गाने प्रवेश करत असताना, प्रवास करत असताना, त्यानं जंगलातून जात असताना एक स्त्री आणि पुरुषाचं युगुल पाहिलं. ते उघड्यावर व्यभिचार करत होते. आणि हे जेव्हा या अजामिलानं पाहिलं, याचं मन कामानं अधोरीत झालं. याच्या अंतकरणामध्ये कामानं प्रवेश केला. त्या दासीला पैसे दिले, त्या दासीला आपल्या घरी आणलं, तिच्या बरोबर विवाह केला आणि संसार करू लागला. ब्रह्म कर्म करायचं सोडून दिलं, व्यभिचार करू लागला, वाईट वर्तन करू लागला,
चोऱ्या करू लागला, डाके टाकू लागला, लोकांच्या घरचं धन लुबाडून आणू लागला. ब्राह्मणांनी त्याला पाहिलं हे कृत्य केलेलं आणि त्याला वाळीत टाकलं, गावाच्या बाहेर राहायला जागा दिली. एक दिवसाची घटना, या अजामिळाला त्या दासीपासून 9 मुलं झाली आणि 10व्यांदा ती गर्भवती होती. तो अजामिळ वनामध्ये कुठंतरी काहीतरी डाका टाकण्यासाठी गेला, तर त्याच्या घरी काही साधू संत आले आणि त्या साधू संतांनी त्या अजामिळाच्या घराच्या ओट्यावर आपलं आसन टाकलं आणि त्या मातेला आवाज दिली, माते ओम भवती भिक्षां देही. ती दासी बाहेर आली आणि तिने सांगितलं, महाराज आमच्या पतीचा सक्त आदेश आहे, कोणाला काही भिक्षा द्यायची नाही. मग ठीक आहे, पाणी तर देशील. तिनं पाण्याची कळशी आणून दिली. साधू पाणी पिऊ लागले. तेवढ्यात ती दासी म्हणू लागली, साधू महाराज माझी तुम्हाला विनंती आहे, पाणी पिऊन झाल्यानंतर लगेच चालतं व्हा, कारण माझे पती यायची वेळ झालेली आहे, त्यांना हे मुळीच आवडत नाही. साधू महाराज विचार करू लागले, अरे आम्ही गेल्यानंतर लोक आसनं टाकतात आणि ही दासी आम्हाला लगेच जा म्हणते. म्हणे का? म्हणे आमचे हे कणी फार कोपिष्ट आहेत. साधू महाराज म्हटले, मग आम्हाला अशीच गिराईक पाहिजेत ना, जे खळांची व्यंकटी सांडो, येऊ दे म्हणे, बघू कसा तुझा पती. आणि तेवढ्यात महाराज अजामिळ आला, हातामध्ये दंडा आहे, कुठून तरी तो लुबाडून धन घेऊन आलाय. घराच्या ओट्यावर वारकरी बसलेले पाहिले आणि मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली, हे भिकाऱ्यांनो उठा, चालते व्हा. अरे भीक मागत फिरता, काही काम धंदा करता येत नाही का? ते साधू त्या अजामिळाला म्हणू लागले, अरे बाबा आम्ही काय कोणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. अरे आम्ही कुणाचं काय खातो रे, आम्हाला मागायची गरजच नाही. पण जर तुला द्यायचंच असेल तर तुझी पत्नी आता 10व्यांदा गर्भवती आहे, तिला मुलगा होणार आहे, आणि द्यायचंच असेल तर एक काम कर, त्या झालेल्या मुलाचं नाव नारायण ठेव, एवढंच आम्हाला तुझ्याकडनं दे. हाही रागारागात वैतागून म्हणे, ठेवील ठेवील, तुम्ही निघा. साधू महाराज निघून गेले आणि खरंच या अजामिळानं 10वा जो मुलगा झाला त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि एक दिवस घडली घटना अशी, हळूहळू जरा स्थिती प्राप्त झाली, म्हातारपण आलं अजामिळाला, अंथरुणावरती खेळू लागला. आणि ज्या वेळेला यमानं दूतांना सांगितलं, जा अजामिळाचा नंबर लागलाय, त्याला घेऊन या. अजा शब्दाचा अर्थच आहे, अजा म्हणजे अविद्या आणि मिळ म्हणजे मिळालेला. जो अविद्येला मिळालेला आहे, किंबहुना अविद्येनं जो होतो त्याला जीव म्हणतात. त्याच्यावर त्या यमदूतांनी फासा टाकला. प्रचंड वेदना व्हायला लागल्या. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. ज्या वेळेला फासा टाकला, आकांत करू लागला आणि आपल्या पोराला आवाज द्यायला लागला, नारायणा धाव नारायणा. भगवान नारायण वैकुंठामध्ये आपल्या पार्षदांना म्हणतात, अरे तू अजामिळ माझं नाव घेतोय, जा त्याला घेऊन या. ते पार्षद म्हटले, देवा तो तुमचं नाव नाही घेत, तो त्याच्या पोराला आवाज देतोय. म्हणे मला काय माहिती नाही, नारायण नाव कुणाचं आहे? म्हणे तुमचं. म्हणे मग तो माझंच नाव घेतोय आणि मी नावाचा अभिमानी आहे, जो माझं नाव घेईल त्याला मी तारतो. जा तुम्ही आणि अजामिळाला घेऊन या. भगवंताचे 14 पार्षद आहेत, ते सगळे अजामिळाला आणायला गेले. यमदूतांनी फासा टाकला होता. यमदूतांचं आणि विष्णुदूतांचं भांडण झालं, युद्ध झालं. त्या युद्धामध्ये विष्णुदूतांनी यमदूतांना बेदम मारलं. कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला, कुणाचा डोकं फुटलं. यमदूत विष्णुदूतांना घाबरून पळत सुटले. यम दरबारामध्ये गेले. यमानं विचारलं, का रे आणलं का अजामिळाला? म्हणे नाही. का? अहो काय सांगावा, म्हणे आम्ही अजामिळाला आणायला गेलो तर विष्णुदूतांनी आम्हाला बेदम मारायला सुरुवात केली. यम म्हटला, अजामिळ काही म्हणत होता का त्यावेळेला? म्हणे हो,
तो म्हणत होता नारायणा धाव, नारायणा धाव. यम हसायला लागला आणि यम आपल्या दूतांना म्हणू लागला, बाबा रे, त्या नारायण नामाचा महिमाच असा आहे, जो त्याचं नाव घेतो ना तिथं आपल्याला आणि आपल्या सर्व दूतांना परवानगी नाहीये. यमधर्म सांगे दूता, तुम्हा तेथे नाही सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथं सदा नामाचा घोष होतोय तिथं यमाला, यमदूताला परवानगी नाही. आणि मग भगवान विष्णू परमात्म्याचे पार्षद त्या अजामिळाला घेऊन वैकुंठाला गेले. एवढा पापी दुराचारी असणारा अजामिळ, पण तुकोबाराय सांगतात त्या अजामिळाचा सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाने उद्धार झाला. महाराज अजामिळ भगवंताच्या नामचिंतनाचा एवढा फायदा झाला की महापापी असणारा अजामिळ तो आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमोची अवधारी. त्याला सुद्धा भगवंतानं वैकुंठाला नेलं. महाराज म्हणून आपल्या पोरांची नावं ठेवताना सुद्धा जरा नीट ठेवत चला. काही काही पोरांची नावं अशी असतात ना, शंभूगिरी बाबा, एकानं मुलाचं नाव ठेवलं शॉक. आता हे काय नाव आहे का हो? हा, एकानं नाव ठेवलं रायफल. अरे असली नावं कुठं असतात का? नावं देवाची ठेवा, नावं देवीची ठेवा. आपल्या मुलाचं नाव घेताना कमीत कमी आपल्या मुखात नाव आलं पाहिजे ना महाराज. हा, काही काही लोक नावं ठेवायचं सोडा, स्वतः सुद्धा देवाचं नाव घेत नाही हो. हा, इतके नास्तिक असतात, इतके नास्तिक असतात. योगेश बाबा, असे 2 गायक होते ना महाराष्ट्रात गाजलेली. आयुष्यभर त्यांनी नुसता महाराष्ट्रामध्ये गायन करून असा महाराष्ट्र ढवळून काढला. पण त्यांची आई अशी होती ना, देवाचं नावच घेत नव्हती, ओरिजिनल नास्तिक होती. आता या पोरांना वाटायचं म्हातारी कधी पण जाईल, कमीत कमी अंतकाळी तरी देवाचं नाव घ्यावं. गावचा सप्ताह होता, हे पोरं म्हणे आम्ही पंगत घेतो एक. फक्त तुम्ही एक काम करायचं टाळकऱ्याला म्हणे, घरी जेवायला आले ना, आमची म्हातारी बाहेर बसलेली असते, आल्याबरोबर तिला जय हरी घालायचा. तिच्या मुखातून जय हरी जरी आला तरी आमची पंगत दिल्याचं सफल. गावकरी म्हणे काय अडचण नाही, तुम्हाला पंगत. आणि पंक्तीचा दिवस आला, वारकरी जेवायला गेले, म्हातारी बाहेरच होती. वारकरी लगेच मोठ्यानं म्हटले आपल्याला सांगितलंय तर पंगत सफल आहे. म्हणे जय हरी आजी, जय हरी. काय तुमच्या मुलांचा गोडवा महाराष्ट्रात गाजलाय, एवढे मुलं तुमचे परमार्थी काय, आज अन्नदान केलंय, जय हरी, जय हरी. म्हातारी महाराज इंग्लिश मीडियमची होती, ती म्हणे वेलकम वेलकम. पण जय हरी काय म्हटली नाही. हे म्हणे काय म्हातारी आहे बुवा, जय हरी सुद्धा म्हणेला. जेवले, श्री बालाजीचा बेत निघले. ते 2 गायक म्हणे टाळकऱ्यांना कमीत कमी येताना नाही म्हटली, जाताना तुम्ही तिला रामकृष्ण हरी म्हणा. ती रामकृष्ण हरी म्हटली, ती वारकरी म्हणे जमत नाही. अरे येताना जय हरी म्हटलो तर ती वेलकम म्हणायला लागली. हे 2 गायक म्हणे 50-50 रुपये तुम्हाला जादा देतो, पण फक्त जाताना तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. यांना वाटलं बरं आहे चला, आणि निघाले जेवण करून. आजीला म्हणे आजी काय तुमचे पोरं असं जेव घातलं ना, वा वा वा, काय मुलं आहे तुमचे शुद्ध बीजापोटी. बरं येतो आजी, रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणते बाय 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 बाय. पण ती काय जय हरी रामकृष्ण हरी म्हटली. पोरांना रागच आला बा. पोरांनी अशी म्हातारी उचलली तशी गावच्या देवळा पुढे आणून धन दिशी आदळवली. त्यांना वाटलं कमीत कमी देऊळ तर म्हणन ना आता. आजी हे काय, हे समोर कळस दिसतोय. आजी म्हणे पोराव हे का. अरे जिथं गाव असतं ना तिथं हे असतच. पण देऊळ काय म्हटली. पोरं म्हणे काय म्हातारी आहे बा, आता काय करा. उचलली डायरेक्ट रामप्रभूच्या समोर नेऊनच आदळवली. आता तरी म्हणन ना देव आहे. आजी हे बघ समोर मूर्ती आहे, हे काय. आजी म्हणे पोराव हे का. अरे पोराव जिथं गाव असतं ना तिथं हे असतच, आणि हे जिथं असतं ना त्याच्यात हे असतच. पण देव काय म्हटली. रागच आला पोरांना. उचलली परत आणि घरी आणली. तशी घरात आदळवली. म्हातारी जाग्यावर गेली. आता अंत्यविधी झाला भाऊ, आणि मग आस्ती टाकायला जायचं म्हणे त्र्यंबकलाच जावं लागेल. पण एक भाऊ म्हणी, एक पोरगा म्हणी, दादा अरे आपल्या म्हातारीनं आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, ही त्र्यंबकेश्वर पर्यंत पण जाईल का नाही सांगता येत नाही. मग आयडिया केली त्यानं. आस्ती घेतल्या बाबा, मिक्सर मध्ये टाकल्या आणि चौथ्या गेअरवर मिक्सर भुंगून घेतलं. असं पीठ केलं, पीठ त्याचं डबीत भरलं. त्र्यंबकला गेली. एका महाराजाच्या मठात थांबली. महाराजाला म्हणे बॅगा ठेवा, आम्ही फक्त ब्राह्मण शोधून येतो. ब्राह्मण शोधला आणि बॅगा न्यायला आले. बॅगा न्यायला आले, बॅग उघडली पण ती डबी सापडाना. एक म्हणे ओय अरे म्हातारी गेली का शिरेगावला. म्हणे अरे याचल नीट बघ. सगळी डबी पाहिली पण सापडाना. आणि महाराज इकडं पाय डबी, तिकडं पाय. ते मठाचे मालक महाराज आले. ते म्हणे काय शोधताय. म्हणे अहो बॅगेत डबी होती, सापडत नाही. ते महाराज म्हणे थांबा थांबा थांबा, आमच्या बायकोला आहे ना वारकऱ्याच्या बॅग यूज करायचं ना दे म्हणे, तिनं घेतली असन. आता त्या महाराजाचं नाव काय होतं मी मेलो तरी तुम्हाला सांगायचं नाही. आणि मग तिला बोलावलं, अगं बॅगीमध्ये डबी होती पाहिली का. आता ती अशी भटक भवानी होती ना, पाय आपटीत झाली. काय डबी 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 करता. मॅच घेतली डबी. म्हणे का, कशाला घेतली. म्हणे काय नाही बघितलं त्याच्यात काही किडूक मिडूक आहे का. म्हणे मग. म्हणे कशाचं काय. काय काय नो पावडर होती, मला वाटलं दंत मंजनाचे, मी सकाळीच दात घासली. हे पोरं एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणी म्हातारी या अवदासाच्या थोबाडात गेली व पण कुशावर्तात गेली नाही वा. एवढे नास्तिक बनू नका. भगवंताचं नामचिंतन करा. त्या नामचिंतनाने आपला उद्धार आहे महाराज. सर्वांनी टाळी वाजवायची, भजन करायचं बघा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरिनंदनाय. वासुदेवाय हरिनंदनाय. वासुदेवाय हरिनंदनाय. वासुदेवाय हरिनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते
याच्यानंतर राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजांना विचारू लागला की महाराज, भगवंताच्या नामानं पाप मुक्त होता येतं. आता हे भगवंताचं नाम माझ्या उद्धाराचं साधन होईल हे मला कळालं. मला आणखी काही कथा ऐकायच्या आहेत. तुम्ही 3ऱ्या स्कंदामध्ये ब्रह्मदेवापासून देव आणि दैत्यांची सृष्टी निर्माण झाली हे सांगितलं. तो प्रसंग मला ऐकायचा आहे. तो प्रसंग मला श्रवण करून सांगा. आणि मग शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगू लागले, राजा, एक प्राचीन बरी नावाचा राजा आहे. त्याला 10 मुलं झाली. त्यांचं नाव आहे प्रचेतस. या प्रचेतसांचा विवाह वार्ष्णी नावाच्या एका वृक्षकन्ये बरोबर झाला. ही वृक्षकन्या होती आणि या वृक्षकन्यापासून या प्रचेतसांना एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे दक्ष. आता हा तोच दक्ष आहे भगवान शंकरजीचा सासरा. याला पुढचा जन्म सुद्धा परत दक्षाचाच मिळालेला आहे. वार्ष्णी नावाच्या वृक्षकन्येपासून झाला. या दक्षानं हंसगुह्य नामक मंत्राचा जयघोष केला अघमर्षण तीर्थामध्ये जाऊन. आणि त्याच्यानंतर या दक्षाचा आसिकनी बरोबर विवाह झाला. दक्ष आणि आसिकनी यांना 10,000 मुलं झाली. आता हे ऐकायला थोडं नवल वाटतं पण सत्ययुगातलं आहे. 10,000 मुलं झाली. सांगितलं, जा वनात साधना करा, लवकर या, तुम्हाला राज्य चालवायचंय. ती 10,000 मुलं वनामध्ये साधना करायला गेली. नारद महाराज भेटले. नारद महाराजांनी त्यांना निवृत्ती मार्गाचा उपदेश केला. ती 10,000ची 10,000 मुलं संन्यासी झाली. दक्षाला वाटलं ठीक आहे, परत मुलं होतील. त्याला परत 1,000 मुलं झाली. नारद महाराजांनी त्यांनाही संन्यासी बनवलं. आता मात्र दक्षाला राग आला. मी मुलं जन्माला घालतो आणि हा नारद त्यांना संन्यासी बनवतो. दक्षाने मागचा पुढचा विचार न करता नारदाला शाप देऊन टाकला. नारदा, माझा शाप आहे तुला. माझ्या मुलांना तू संन्यासी बनवलं ना, माझा शाप आहे. तू एक मुहूर्तभर सुद्धा एका जागेवर थांबणार नाही आणि आजपासून तुला कळ लाभल्या ही पदवी प्राप्त होईल. मग दक्षाचा शाप खोटा करण्यासाठी नारद महाराज नारायण सरोवरावर तपश्चर्येला गेली. हे नारायण सरोवर कुठं आहे? बेट द्वारकेला जर तुम्ही गेला असेल तिथं ओखा बंदर आहे. त्या ओखा बंदराच्या जवळ नारायण सरोवर आहे. तिथं नारद महाराजांनी साधना केली. पुढे या दक्षाला परत 60 मुली झाल्या. त्या 60 मुलीपैकी 27 मुली चंद्राला दिल्या. आत्री आणि अनुसया यांचा एक मुलगा आहे चंद्र. दत्त भगवान एक आहे आणि दुर्वास महाराज एक आहे. चंद्राला 27 मुली दिल्या. हे 27 नक्षत्र आपण पाहतो ना, हे 27 मुली आहेत त्या चंद्राला दिल्या. त्यातली जी रोहिणी नावाची मुलगी आहे, हा चंद्र त्या रोहिणीच्या छंदात अडकला. बाकीच्या राण्यांकडे दुर्लक्ष केलं. त्या बाकीच्या राण्या आपल्या बापाकडे दक्षाकडे गेल्या आणि सांगितलं, बाबा, आमचा पती त्या रोहिणीच्या छंदात अडकलाय, आमच्यावर प्रेमच करत नाही. दक्षाने मागचा पुढचा विचारच केला नाही. आपला जावई आहे, समजून सांगावं. दक्षाने विचार न करता त्या चंद्राला शाप देऊन टाकला की फक्त रोहिणीच्या छंदात अडकलास ना, बाकीच्या माझ्या मुलींकडे लक्ष देत नाही, जा, माझा शाप आहे तुला, तू क्षयरोगी होशील. तेव्हापासून चंद्र हा क्षयरोगी झाला. तो भगवान शंकरजीकडे गेला. म्हटला, मला याच्यातून मुक्त करा. भगवान शंकर म्हटले, मुक्त तर करता येणार नाही, पण तुला उशाप देतो की तू हळूहळू क्षयाला पावत जाशील आणि हळूहळू परत पूर्वस्थितीला येशील. म्हणून आपण जे पौर्णिमा आणि अमावस्या पाहतो ना, हा भगवान शंकरजींनी चंद्राला दिलेला उशाप आहे. मग त्या दक्षाच्या 27 मुली चंद्राला दिल्या. त्यातल्या 10 मुली धर्माला दिल्या. 13 मुली कश्यपाला दिल्या. 2 मुली समस्त भूतगणांना दिल्या. 4 मुली तार्क्ष नावाच्या कश्यपाला दिल्या. अशा 60 मुलींचे विवाह झाले. त्यापैकी 13 मुली ज्या कश्यपाला दिल्या त्यातल्या प्रमुख 2 आहेत, दिती आणि अदिती. त्या दोघींचं चरित्र भागवतात आहे, बाकीच्यांचं चरित्र नाहीये. दिती, अदिती, तनु, शर्मा, कद्रू, विनीता या सगळ्या बाकीच्या मुली आहेत. त्यांचं चरित्र भागवतात नाही आलं. दिती आणि अदितीचं आलं. म्हटले काय झालं? कश्यप शब्दाचा अर्थ आहे उलटा करायचा. कश्यप म्हणजे पश्यक.
म्हणजे पाहणारा साक्षी भावावर जो आरूढ आहे त्याला म्हणतात कश्यप. कश्यपाच्या 2 पत्न्या आहेत. दिती, जिथं द्वैत बुद्धी असते ना तिथं दैत्य जन्माला येतात, म्हणून दिती ही दैत्यांची माता आहे. जिथं अद्वैत भाव असतो ना तिथं देवता जन्माला येतात, म्हणून अदिती ही देवतांची माता आहे. झालं काय, दैत्यांना राहण्याकरिता दिला आधोलोक म्हणजे पाताळ लोक, आणि देवतांना राहण्याकरिता दिला ऊर्ध्व लोक म्हणजे स्वर्ग लोक. आता गंमत अशी आहे, स्वर्ग लोकापेक्षा पाताळ लोकामध्ये जास्त संपत्ती आहे. पण या दैत्यांना काय वाटायचं, आम्हाला खालचा मजला दिला, यांना वरचा मजला दिला. हे खालचा मजला आणि वरचा मजला करणारे दैत्यच असतात. मग या दैत्यांनी काय करावं, उठसूट स्वर्ग प्राप्तीची इच्छा, उठसूट स्वर्गावर आक्रमण करावं. पण दैत्य विजयी होत नव्हते, देवता परास्त होत नव्हते. का, देवतांकडे गुरुबळ होतं. देवतांचे गुरु आहेत बृहस्पती महाराज, हे देवतांचे गुरु आहेत, आणि गुरुबळामुळे देवता अजय होते. एक दिवसाची घटना, इंद्र अमरपुरीमध्ये देवांगने बरोबर मग्न झालेला आहे, आणि त्याच वेळेला गुरु बृहस्पती महाराज समोर आले. आता नियम सांगतोय, तुम्ही कुठल्याही स्थितीत असू द्या, जर तुमचे गुरु समोर आले तर सगळं बाजूला सारून गुरुला वंदन करायचं असतं, गुरुला. पण इंद्राने तिथं बृहस्पती महाराजांना वंदन केलं नाही. बृहस्पती महाराजांना राग आला, अरे एवढा मदमस्त झाला की मला वंदन सुद्धा करत नाही. बृहस्पती महाराज स्वर्ग सोडून निघून गेले. आता स्वर्ग सोडून बृहस्पती महाराज गेले ही बातमी कळाली दैत्यांना. आता गुरुबळ संपलं, आणि म्हणून दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं. स्वर्ग मिळवला दैत्यांनी. इंद्र परास्त होऊन हीनदीन होऊन फिरू लागला. भगवंताकडे गेला, देवा दैत्यांनी स्वर्गलोक बळकावलाय, काहीतरी करा, आम्हाला परत आमचा लोक मिळाला पाहिजे. भगवंताने सांगितलं, एक काम करा, एक त्वष्टा नावाचे ऋषी आहेत, त्यांचा मुलगा आहे विश्वरूपा. याला एक आणखी नाव आहे त्रिशिरा. याला 3 तोंड होती. त्या त्रिशिराला तुम्ही तुमचा गुरु म्हणून स्वीकारा, त्याच्याकडनं तुम्ही यज्ञ करा, तुमचा स्वर्ग तुम्हाला परत मिळेल. मग या विश्वरूपाला गुरु केलं, त्याच्याकडून यज्ञ केला, आणि गुरुबळ वाढलं आणि परत स्वर्ग मिळवला. पण गंमत अशी होती, हे विश्वरूपा जे आहेत ना, हा त्वष्टा ऋषींचा मुलगा आहे. त्या त्वष्टा ऋषींची पत्नी ही दैत्य कन्या होती, राक्षसाची मुलगी होती, आणि त्या दैत्य कन्येपासून हा विश्वरूपा जन्माला आलाय. म्हणजे या विश्वरूपाचे मामा कोण होते, दैत्य होते ना. या विश्वरूपाला त्याच्या मामा लोकाविषयी फार प्रेम होतं. तो काय करायचा, इंद्रनगरीमध्ये यज्ञ करत असताना आहुत्या देवतांच्या नावानं टाकायचा. पण कुणीच पाहत नाही असं समजून गुपचूप एक आहुती आपल्या मामा लोकांच्या नावानं टाकायचा. आणि हे जेव्हा इंद्राला कळालं, इंद्र म्हटला लपूनच बसतो आणि बघतो. पाहिलं तर खरोखर आपल्या मामा लोकांच्या नावानं आहुती टाकतोय. इंद्रानं विचारच केला नाही, खडग घेतलं आणि त्या त्रिशिराचं मस्तकच उडून टाकलं. आता पहिला गुरु पळून लावला आणि दुसरा गुरु तर मारूनच टाकला. इंद्राच्या पाठीमाग ब्रह्महत्या चांदाळी सारखी फिरू लागली. आणि मग ती ब्रह्महत्या इंद्राने 4 जणांना वाटून दिली. पहिली ब्रह्महत्या दिली ती म्हणजे पृथ्वीला, दुसरी दिली जलाला, तिसरी दिली वृक्षांना, आणि चौथी दिली माता भगिनींना. पृथ्वीवर तुम्हाला खडक दिसतो ना, ही इंद्रानं दिलेली ब्रह्महत्या आहे. पाण्यावर तुम्हाला बुडबुडे दिसतात ना, ही इंद्राची ब्रह्महत्या आहे. झाडाला डिंक येतो ना, ही इंद्राची ब्रह्महत्या आहे. आणि स्त्रियांना मासिक धर्म येतो ना, ही इंद्रानं दिलेली ब्रह्महत्या आहे. पण हे सगळे जण नाराज झाले. इंद्राला म्हणू लागले, ब्रह्महत्या तुम्हाला लागली आणि तुम्ही आम्हाला वाटून दिली, आम्ही तुमची ब्रह्महत्या भोगावी का? इंद्र म्हटला, काळजी करू नका, जरी तुम्ही माझी ब्रह्महत्या भोगत असाल तरी मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक वरदान देतो. या पृथ्वीला सांगितलं, जरी तू खडकाळ झालीस तरी माझं वरदान आहे, तू या भूमंडलामध्ये तुझा माता म्हणून गौरव करण्यात येईल. म्हणून आपण काय म्हणतो, धरणी माता, तिला वरदान दिलं.
जलाला सांगितलं तुम्हाला जरी बुडबुडे येत आहेत, माझी ब्रह्महत्या भोगताय, तरी आशीर्वाद देतो तुम्हाला, तुम्ही या जगामध्ये या जगाचं जीवन म्हणून ठराल. म्हणून पाण्याला आपण जीवन म्हणतो. वृक्षांना सांगितलं तुम्हाला जरी डिंक येतोय, तुम्ही माझी ब्रह्महत्या भोगताय, तरी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्ही परोपकारी म्हणून प्रसिद्ध व्हाल. म्हणून म्हटलंय परोपकाराय फलंती वृक्षः. वृक्ष हे परोपकारी आहे. जो खांडा वया घाबो घाली, का लावणी जवळ जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अरे जो तोडणारा वृक्ष तोडायला जातो त्यालाही तो सावलीच देतो, थोड्या वेळात तोडणार आहे त्यालाही सावलीच देतो, आणि जो त्याच्या खाली झोपलाय त्यालाही आरामच देतो ना महाराज. वृक्ष परोपकारी आहेत. आणि स्त्रियांना वाटून दिली, तुम्ही जरी मासिक धर्म भोगत असाल तरी तुम्हाला असा आशीर्वाद देतो की तुमच्यामध्ये सहनशीलता प्रचंड असेल. म्हणून बघा, स्त्रिया आपल्या अगोदर उठतात, सगळी कामं दिवसभर आटोपतात, आपल्या नंतर झोपतात, पण तरी सुद्धा थकून जात नाही महाराज. का? इंद्रानं दिलेला आशीर्वाद आहे महाराज. आणि म्हणून ती ब्रह्महत्या वाटून दिली. इकडे घडलं असं, हे त्वष्टा ऋषी आहेत ना, या त्वष्टा ऋषींनी एक यज्ञ केला. कशाकरिता? या इंद्रानं काय केलं होतं, त्याच्या मुलाला मारलं होतं. इंद्राला मारण्याकरिता मुलगा जन्माला घालायचा म्हणून यज्ञ केला. आणि त्या यज्ञातून एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव आहे वृत्रासूर. हा वृत्रासूर यानं इंद्राबरोबर महाराज युद्ध केलं, इंद्र परास्त करून टाकला. इंद्र हीन दीन होऊन फिरू लागला. भगवंताकडे गेला, देवा आम्हाला वाचवा, अन्यथा तो वृत्रासूर सगळ्या पृथ्वीवर नायनाट करून टाकेल. मग आता काय करावं? तर भगवान परमात्म्यानं सांगितलं, एक काम करा, दधीची नावाचे ऋषी आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या अस्थी मागून घ्या. त्यांच्या अस्थीपासून एक वज्र तयार करा, त्या वज्रानं वृत्रासूर मारला जाईल. आता हे दधीची ऋषी कुठं आहेत? तुम्ही पुण्याला निघाले का शिरूर पशी जवळ एक बेलवंडी फाटा आहे, तिथून थोडं आत गेले का देव दैठण नावाचं गाव आहे. ते अपभ्रंशित केलेलं नाव आहे. त्याचं खरं नाव आहे देहठाण. काय नाव आहे? देहठाण. अपभ्रंशित केलंय देव दैठण. तिथं दधीची ऋषींनी स्वतःचा देह ठेवला म्हणून त्याला देहठाण म्हटलं जातं. मग इंद्र दधीची महाराजांकडे गेला, महाराज तुमच्या अस्थी आम्हाला पाहिजे वृत्रासुराला मारण्याकरिता. दधीची महाराजांनी एका क्षणात तयार झाले आणि आपल्या अस्थी देऊन टाकल्या महाराज. अहो कोण काय देतं आपलं? तुम्ही एखाद्याला म्हणा आम्हाला तुमची करंगळी पाहिजे, कोण आपली करंगळी सुद्धा द्यायला तयार नाही. पण या दधीची महाराजांनी जगाच्या कल्याणाकरिता लगेच स्वतःचा देह समर्पित केला आणि त्यांच्या अस्थी देऊन टाकल्या. का दिल्या माहिती? अस्थी. या दधीची ऋषींच्या आश्रमात एकदा देवतांनी आपले अस्त्र शस्त्र ठेवले होते आणि दधीची ऋषींची पत्नी बाहेर गावी गेली होती. ती फार कोपिष्ट होती. ती यायची वेळ झाली तरी सुद्धा देवता आपले अस्त्रशस्त्र घेऊन गेले नाही. मग काय करावं? दधीची ऋषींनी त्या सगळ्या अस्त्रशस्त्रांचं पाणी केलं आणि ते पिऊन टाकलं. म्हणून त्यांच्या हाडामध्ये बळकटी आलेली होती आणि ते अस्त्रशस्त्र त्या अस्थी मागायला लावल्या. त्याच्यापासून अस्त्र तयार झालं आणि इंद्राने वृत्रासुराबरोबर युद्ध केलं. आता वृत्रासूर इंद्राला म्हणतो, इंद्रा मला माहिती आहे इंद्रा, आज विजय तुझाच होणार आहे. हे वृत्रासूर बोलतोय. जसं संजयाला विचारलं होतं ना धृतराष्ट्रानं विजय कुणाचा होईल, त्यानं सांगितलं होतं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा. ज्या बाजूने भगवान आहे त्याच बाजूने विजय होईल. तसं हा वृत्रासूर आज इंद्राला सांगतो, इंद्रा मला माहिती आहे आज विजय तुझाच होणार, कारण देव तुझ्या बाजूने आहे आज. पण इंद्रा तू दृष्ट आहेस, एका गुरुला पळवून पाठवलं, एक गुरु तर तू मारून टाकला, तू ब्रह्महत्यार आहेत. आणि असं म्हणून इंद्राबरोबर युद्ध झालं आणि इंद्राच्या हातानं वृत्रासूर मारला गेला. परीक्षिती राजा विचारतो शुकाचार्यांना, महाराज हा वृत्रासूर राक्षस आहे, पण मरत असताना याच्या मुखातून भगवंताचं नाव आलं महाराज. यानं भगवंताचं नाम घेत घेत आपला प्राण सोडला. का सोडला सांगा ना? आणि मग सांगू लागले, म्हटले काय झाले,
हा वृत्रासूर काय सामान्य नाहीये म्हणे, हा मागच्या जन्मामध्ये चित्रकेतू नावाचा राजा होता. याला 1 कोटी बायका होत्या. किती? हे सत्ययुगातलं. आता तो कसा सांभाळत असेल त्याचं त्याला माहिती. 1 कोटी बायका होत्या, पण त्याला संतती नव्हती. बघा, अंगिरा ऋषी आले आणि याचना करू लागला, महाराज मला संतती प्राप्त करून द्या. अंगिरा ऋषींनी त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं की हे फळ खा, तुझ्या बायकोला हे फळ खायला दे, तिला मुलगा होईल. त्या चित्रकेतून ते फळ आपल्या थोरल्या राणीला खायला दिलं. तिनं ते फळ खाल्लं. पण अंगिरा ऋषींनी सांगितलं होतं तो मुलगा तुला सुख दुःखाला कारण ठरेल. ते फळ खाल्लं, परिणाम तिला मुलगा झाला. पण बाकीच्या राण्या नाराज झाल्या. त्या बाकीच्या राण्यांनी एक कूट कारस्थान केलं. एका दासीला धन दिलं आणि सांगितलं त्या मुलाला विष पाज आणि तो मुलगा मारून टाक. बघा, एवढा नवसा सायासानं झाला आणि या बाकीच्या राण्यांनी विष पाजून मारून टाकला. का मारला माहितीये का? ह्या ज्या 1 कोटी बायका आहेत ना, या मागच्या जन्मात काळ्या मुंग्या होत्या आणि या पोरानं त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतून त्यांना जिवे मारलं होतं. मग त्या 1 कोटी मुंग्या याचा बदला घ्यायला आल्या होत्या आणि मग त्यांनी कूट कारस्थान करून याला जिवे मारलं महाराज. आता वृत्रासूर चित्रकेतू रडू लागला. अंगिरा ऋषी आले, सांगितलं अरे रडू नकोस, मी तुला सांगितलं होतं तो तुला सुख दुःखाला कारण ठरेल. त्या बाळाचं प्रेत पडलेलं होतं, त्याच्या जीवात्म्याला बोलावलं, ए बाळा अरे बघ तुझे आईबाप तुझ्यासाठी रडतायत. तो जीवात्मा बोलू लागला, महाराज अहो आतापर्यंत मला कितीतरी आईबाप झाले, माझे आतापर्यंत कितीतरी जन्म झाले, यांचा आणि माझा संबंध कुठपर्यंत या देहात होतो तोपर्यंत देह सुटला, यांचा आणि माझा संबंध संपला. म्हणून मी काल वाक्य बोललो होतो, सास टूटते ही सारे रिश्ते छूट जाएंगे, माँ बाप बीबी बच्चे सब टूट जाएंगे. श्वास संपला ना महाराज, सगळं संपलं. आपण मेलो, जग बुडालो. म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत भजन करा. त्या जीवात्म्यानं सांगितलं आतापर्यंत कितीतरी आईबाप झालेत, आता मी मेलोय, मला परत पुन्हा दुसरे आईबाप मिळणार आहेत. मग किती मेले, कोट्यानं कोटी, आणि काय रडू एकासाठी. याचा उपदेश त्या चित्रकेतूला झाला आणि त्या चित्रकेतूने साधना केली. साधनेचा परिणाम तो चित्रकेतू देवलोकामध्ये विद्याधर झाला. आता विद्याधर झालाय आणि 1 दिवसाची घटना, देवलोकामध्ये भगवान शंकरजी आहेत, पार्वती माता आहेत, सर्व देव देवता आहेत. तिथं कामानं भगवान शंकराला ललकारलं होतं आणि भगवान शंकराला सांगितलं, महादेव माझे 5 बाण मी तुमच्यावर सोडणार आहे. संमोहन, संबंध, उच्चाटन, वशीकरण हे सगळे बाण तुमच्यावर सोडतो आणि परीक्षा घ्यायची आहे. तुम्ही पार्वतीला नग्न अवस्थेमध्ये आपल्या मांडीवर घेऊन बसायचं. बघू म्हणे तुम्ही कामाला जिंकता का. भगवान शंकर पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन बसले होते आणि त्याच वेळेला तिथं हा विद्याधर आला आणि यानं पाहिलं, याला 1 कोटी बायका होत्या आधी. आणि मग विद्याधर बोरडू लागले, अरे महादेव झाला म्हणून काय, स्वतःला काय समजतो, आम्हाला काय बायका नाही का, मला 1 कोटी बायका आहेत, मी काय असा बायकोला नग्न मांडीवर घेऊन बसतो का. अपशब्द महादेवाला बोलू लागला. महादेवाला राग नाही आला, कारण ते चुकीचंच होतं. पण पार्वतीला सहन झालं नाही, माझ्या नवऱ्याला बोलतोय. पार्वतीनं सांगितलं, अरे तू महादेवाला बोलतो, कळतंय तुला ते कोण आहेत, जा माझा शाप आहे तुला, तू दैत्य होशील. त्या चित्रकेतूला पार्वतीने शाप दिला, तू दैत्य होशील. महादेव म्हणतात, पार्वती अगं तुला कळतंय का, अगं आपण चुकीचंच वागतोय, तो काय चुकीचं बोललाय आणि तू त्याला दैत्य होण्याचा शाप दिला. पार्वतीलाही वाईट वाटलं. तिनं मग त्याला उशाप दिला, जरी तू दैत्य झाला तरी मरत असताना अंतकाळी तुला मुखामध्ये भगवंताचं नाम येईल. तुझं नाव आहे उग्रसेन आणि दुसऱ्याचं नाव आहे देवक. उग्रसेनाच्या पत्नीचं नाव आहे पद्मावती. ही पद्मावती एकदा अरण्यामध्ये फुलं आणायला गेली देवपूजेकरिता. पण घडलं असं,
एका द्रुमिल नावाच्या दैत्याची सावली तिच्यावर पडली. ती गर्भवती होती. राक्षसांनी ब्राह्मणांनी सांगितलं हिच्या पोटी राक्षस जन्माला येईल. मग तो मुलगा जन्माला आल्याबरोबर या उग्रसेनानं पेटीत घातला आणि पाण्यात सोडून दिला. तो सौरी नावाच्या गावात जाऊन थांबला आणि तिथं तो शूरसेनाला सापडला. शूरसेनानं तो लहानचा मोठा केला. महाराज त्याचं नाव ठेवलं कंस. हा कंस राक्षसाची सावली पडली म्हणून दुष्ट जन्माला आला. म्हणून आपल्याकडे गर्भवती स्त्रियांना बाहेर जाऊ दिलं जात नाही, कारण एखाद्या दुष्ट व्यक्तीची सावली पडली त्याचे गुण त्या मुलामध्ये उतरतात. आणि मग हा कंस यानं काय केलं महाराज, भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी सांगितलं काय पाहिजे माग. म्हणे मला अमर करून टाका. म्हणे तसं करता येत नाही. म्हणे मग मला अजय होण्याचं वरदान द्या. म्हटले ठीक आहे. त्याला अजय झाल्यासारखं वाटलं. तो निघाला. परशुरामजी महाराज भेटले. परशुरामजी महाराजांनी कंसाला धनुष्य दिला आणि सांगितलं हा धनुष्य तुला तुझ्या मृत्यूची आठवण करून देईल. याच्यानंतर या कंसाचा चुलता देवक, या देवकाला पहिल्या 6 मुली होत्या. त्या 6 मुलींचे विवाह झाले होते, वसुदेवाला दिलेल्या होत्या. आणि 7वी एक मुलगी होती, तिचं नाव आहे देवकी. त्या देवकीचा विवाह करायचा आहे. मग ती कुणाला द्यावी. तिला लायक वर मिळत नव्हता. पण मनात विचार आला म्हणे पहिल्या 6 दिल्या ना वसुदेवाला, हिला पण आपण वसुदेवाला देऊन टाकू. वसुदेवजींना बोलावलं. म्हणे माझ्या बहिणी बरोबर लग्न करा. तो म्हणे पहिल्या 6 आहेत. म्हणे करता की नाही लग्न, नाही तर इथं जीवेच मारतो. खडग घेतलं आणि कंस वसुदेवावरच धावून गेला. वसुदेवाला वाटलं याच्या हातून मारण्यापेक्षा लग्न केलेलं बरं, म्हणून लग्न करण्याकरिता तयार झाला. आणि आता वसुदेवजी महाराजांनी देवकीचा विवाह पार पडला. कंस स्वतः रथामध्ये हातात घोड्याचा लगाम घेऊन रथ चालवण्याकरिता आहे. आणि आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे. आनंदाच्या वातावरणामध्ये अचानक विजांचा कडकडाट झाला. ढगांचा कडकडाट व्हायला लागला आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणीने कंसाला सांगितलं कंसा, अरे काय तू देवकीचं वरण बनवतो? हिच्यावरती येणारा कंसानं हे ऐकलं आणि घेऊन या खड्ग मारा या खाबला. हात तो धरला वसुदेवी. वसुदेवाला हात धरला. बाबा मारू नको तिला, ती आबला आहे. आम्हाला बंदी खाण्यात ठेव. झालेली सगळी मुलं तुला देऊन टाकू आम्ही. आणि म्हणून वसुदेवजी महाराज देवकीला बंदी खाण्यात ठेवण्यात आलं. जेवढी मुलं व्हायची ना, कंस यायचा आणि त्या मुलाला उचलायचा, गरगर फिरवायचा आणि धप दिशी आपटून मारायचा. महाराज 6 मुलं मारली त्या कंसानं बंदी खाण्यात. 7वा मुलगा योगमायेने रोहिणीच्या उदरामध्ये नेला. तिकडं एकाएकी रोहिणी गर्भवती झाली. रोहिणी गर्भवती कशी झाली? हिचा पती वसुदेव तर बंदी खाण्यात आहे. मग लोक म्हणायला लागले रोहिणी कुठेतरी चुकली. रोहिणीला तो कलंक सहन झाला नाही. तिनं चिता रचली, तिचे मध्ये उडे टाकणार. तेवढ्यात पाऊस आला, चिता भिजली आणि आकाशवाणीने सांगितलं रोहिणी निष्कलंक आहे. हा गर्भ रोहिणी वसुदेवाचाच आहे. आणि मग गावकऱ्यांना कळालं आणि कालांतरानं रोहिणीला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे बळीभद्र. त्याचं नाव राम ठेवण्यात आलं, पण तो बलाने अधिक असल्यामुळे त्याला बलराम असं म्हणण्यात आलं. आणि आता बलरामजींचं प्राकट्य झालं. याच्यानंतर आता भगवंताचं प्राकट्य होणार आहे. अहो भगवंताचं प्राकट्य होणार तर सगळीकडे आनंद झाला. हो दिशाला आनंद झाला, काळाला आनंद झाला, जलाला आनंद झाला, पशु पक्ष्यांना आनंद झाला, नद्यांना आनंद झाला. आणि भगवान परमात्म्याच्या प्राकट्याची सगळीकडे आता वार्ता पसरू लागली. महाराज कोणत्या महिन्यात भगवंताचं प्राकट्य होतं? दशरथे मारीला तोची होता मास. श्रावण महिना, वद्य पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, बुधवारचा दिवस आहे. आणि त्या मथुरेच्या कारागृहामध्ये मथुरेच्या कारागृहामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे. अचानक 8 वर्षाची मूर्ती वसुदेवाच्या समोर उभी राहिली.
आणि वसुदेवजी महाराज आश्चर्यचकित झाले. देवा, अरे एवढा मोठा तू आहेस, लोक तुला माझा मुलगा म्हणेल का कोणी? मग तू एवढा मोठा कशाला झाला, जरा छोटा हो की. आणि मग भगवान परमात्मा छोटे झाले आणि वसुदेवजी महाराजांना म्हणू लागले, वसुदेवजी महाराज, मला इथं ठेवू नका, मला कुठं घेऊन चला. त्यांना घेऊन मध्ये काय करा, थोडा रस्ता करा बघा यायला. महिला मंडळी इकडे सरका, थोडे पुरुष इकडे सरका बाजूला, पुरुषांनी इकडे सरका, महिला इकडे. आणि वसुदेवजी महाराज कन्हैयाला घेऊन आता गोकुळाच्या दिशेने निघालेली आहेत. वसुदेवजी महाराजांचं आगमन होतोय. सर्वांनी भगवंताचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. कृष्ण
केली होती. वसुदेवजी महाराजांनी कन्हैयाला यशोदा मैयेजवळ ठेवलेला आहे. ती माया आपल्या हातामध्ये घेतली आणि टोपलीमध्ये त्या मायेला घेऊन वसुदेवजी महाराज परत आता मथुरेच्या दिशेने निघालेली आहे. यमुना मैयेनं वसुदेवजी महाराजांना रस्ता दिला. वसुदेवजी महाराज वेळ कमी असल्यामुळे लवकरच आता मथुरेमध्ये परत आलेली आहे. आणि मथुरेत ती माया आल्यानंतर ती माया आता मोठमोठ्याने रडायला लागली. रडे माया करी आकांत नामा म्हणे होती दूत. दूत सावध झाले आणि कंसाला निरोप पाठवला. कंसाला निरोप घेऊन गेले की महाराज आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला. कंस रागाने लाल झाला आणि आल्याबरोबर त्या मुलीला पकडलं, फिरवलं आणि फिरवून आपटून मारणार तेवढ्यात ती हातातून विसरली आणि आकाशामध्ये गेली आणि म्हणून आपली कंस, अरे मला काय मारतोस नाही, अरे तुला मारणारा तर त्रिपुरामध्ये कन्हैया तुला बापाचा बाप कोण असतो ते. आणि मग मात्र आता इकडे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं. सकाळी सकाळी नंदाची बहीण सुनंदा यशोदा मैयेच्या जवळ गेली आणि पाहिलं तर तिथं कन्हैया खेळत होता. त्या सुनंदेला इतका आनंद झाला, ती सुनंदा नंद बाबाकडे धावत गेली. भैया भैया लाला भोळे, लाला भोळे. महाराज नंदराजानं आपल्या गळ्यातला हार काढला आणि त्या सुनंदेच्या गळ्यात बक्षीस म्हणून तिला दिला. आता सगळ्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राकट्याची बातमी कळाली आणि बातमी कळाल्याबरोबर सगळे गोप गोपी गोपाळ गोकुळवासी यशोदा राणीच्या नंदबाबाच्या दरबारामध्ये येतात आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करतायत. तो जन्मोत्सव या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करणार आहोत. सगळ्यांनी उभं राहायचं आणि भगवंताचा जन्मोत्सव अगदी थाटामध्ये साजरा करायचा. आपण 15 मिनिटांमध्ये थांबणार आहोत. 9:15 9:30 पर्यंत सर्वांनी आता शेवट भजन होणार आहे. भगवंताचा हा जन्मोत्सव आहे. प्रत्येकाने भगवंतासाठी लाज भय शंका दुराबीला मान सगळं बाजूला करायचं आणि कन्हैयासाठी कन्हैयाच्या भजनामध्ये नाचायचे. सर्वांनी नाचायचंय.